आणि संतोष देशमुखांना एका चुकीच्या प्रकरणात अडकवण्यासाठी उभं करण्यात आलेल्या एका महिलेची हत्या झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केल्यामुळे खळबळ माजली आहे। मनीषा बिडवे असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे। संतोष देशमुखांना अनैतिक अत्याचार केल्याचे आरोप करण्यासाठी या महिलेला कराड गँगकडनं तयार करण्यात आल्याचा आरोप केला जातोय। या प्रकरणी संबंधित महिलेची चौकशी सुद्धा केली गेली होती आणि काही दिवसांपूर्वी या महिलेचा मृत्यू झालेला आहे। तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्यानं पोलिसांनी पोस्टमार्टम आणि अंत्यसंस्कार उरकून टाकल्याचं अंजली दमानी यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलंय। विशेष म्हणजे ही महिला वेगवेगळ्या नावांनी वावरत होती आणि पुरुषांना चुकीच्या गुन्ह्यांमध्ये अडकवून ब्लॅकमेल करत असल्याचा संशय व्यक्त होतोय। संतोष देशमुख हत्याकांडाचं कनेक्शन समोर येऊ नये यासाठीच तिची हत्या झाल्याचा आरोप केला जातोय। असंच एक प्रकरण संतोष देशमुखांबरोबर करण्याचा त्यांनी कट रचला होता। म्हणजे त्याच्यासाठी ही महिला कळमला तयार होती असं मी नाही तर सुरेश धस अनेक वेळा म्हणाले होते आणि धनंजय देशमुखांनी सुद्धा हे कन्फर्म केलं मला की ती कळमला महिला तयार होती, यांची मारहाण करून त्यांना तिथे टाकण्यात येणार होतं। पण अनफॉर्च्युनेटली त्याच्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांना रस्त्यात फेकून हे लोक फरार झाले। मी त्यांना इनफॅक्ट एसपींकडे ही सगळी माहिती पाठवली आहे की मनीषा आकुसकर, मनीषा बिडवे, मनीषा बियाणी, मनीषा उघाडे, मनीषा गोंदिवले या 5 नावांनी ती आडस, कळम, अंबेजोगाई, रत्नागिरी येथे या वेगवेगळ्या नावांनी ती काम करायची। अनेक लोकांना तिने याच्यात अडकवलं। त्या महिलेचा जर खून झाला तर ती गंभीर बाब आहे। मग आता हे पुढचे पुरावे संपवायला सुरुवात झाली का? आता याच्यामध्ये आम्हाला संतोष देशमुखच्या खुनाच्या बाबतीमध्ये फार दिव्य आहे, मी ते कबूल करतो की ही केस आम्हाला शेवटपर्यंत लढवायची आहे, शेवटपर्यंत तडीच न्यायची आहे आणि ह्या सगळ्या लोकांना आनंद आम्हाला त्या दिवशी वाटणार आहे की हे सगळे आरोपी फाशीला गेले पाहिजे। फाशीला जाईपर्यंत आम्ही काही स्वस्थ बसणार नाही। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी कळंबमधल्या मृत महिलेचा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण कळंब पोलिसांकडून दिलं जात आहे। सध्या तरी आपल्याकडे असे कोणतीही इन्फॉर्मेशन किंवा तपासामध्ये निष्पन्न झालेलं नाही की सदरच्या महिलेचा आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचं काही कनेक्शन आहे। परंतु तपासांती जर तसं काही निष्पन्न झालं तर आम्ही नक्कीच त्याप्रमाणे आमचा तपास सुरू आहे। पण प्राथमिकदृष्ट्या सध्या अशी कोणतीही आमच्याकडं इनपुट किंवा कुठला पुरावा मिळालेला नाही।